गेली 40 वर्ष अभिनय क्षेत्रात कार्यरत असणारे दिग्गज अभिनेते म्हणजे प्रशांत दामले। मराठी प्रेक्षकांमध्ये त्यांची लोकप्रियता प्रचंड असूनही त्यांचे वैयक्तिक जीवन मात्र कायम खाजगीच राहिले। ते कुठेच आपल्या कुटुंबाविषयी फारसं बोलत नाहीत। त्यांचे संपूर्ण कुटुंबसुद्धा प्रसिद्धीपासून फार लांब राहते। त्यामुळे त्यांच्या कुटुंबाबद्दल लोकांना कायमच कुतूहल वाटत आलंय। आज आम्ही या व्हिडिओद्वारे त्यांच्या कुटुंबाची माहिती देणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। प्रशांत दामले यांच्या आईचे नाव विजया दामले तर वडिलांचे नाव पुरुषोत्तम दामले होते। काही वर्षापूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला। त्यानंतर लगेचच 6 सप्टेंबर 2023 साली वयाच्या 92व्या वर्षी त्यांच्या आईचेही निधन झाले। प्रशांत दामले यांचा प्रेमविवाह झाला आहे। बेसमध्ये नोकरी करत असताना पहिल्याच भेटीत गौरी यांच्या ते प्रेमात पडले। पुढे 27 डिसेंबर 1985 मध्ये त्यांचे लग्न झाले। त्यानंतर 1987 साली त्यांची मोठी मुलगी चंदनाचा जन्म झाला आणि कालांतराने 1992ला दुसरी मुलगी कंकना जन्माला आली। प्रशांत दामले यांनी सांगितले की त्यांच्या यशस्वी कारकिर्दीमध्ये त्यांची पत्नी गौरी दामले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। करिअरच्या सुरुवातीस त्यांच्याकडे काहीच नव्हते। त्यावेळी फक्त 850 रुपये पगाराची बेस्टची नोकरी होती। त्यात 2 लहान मुलींची जबाबदारीसुद्धा होती। या काळात त्यांच्या पत्नी गौरी यांनी त्यांना भक्कम साथ दिली। 1992 सालच्या गेला माधव कुणीकडे या नाटकापासून त्यांचे दिवस पालटले। त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले की आता मी अभिनयावर पूर्ण फोकस करणार आहे। तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे ते नोकरी सोडून फक्त नाटकावर लक्ष केंद्रित करू शकले। आता प्रशांत यांच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली आहेत। त्यांची मोठी मुलगी चंदना दामले ही सध्या सिंगापूरला राहत असून तिच्या पतीचे नाव निहार आहे। याशिवाय तिला अनायरा आणि समर अशी 2 गोंडस मुले देखील आहेत। तर त्यांच्या छोट्या मुलीचे नाव कंकना असून काही वर्षापूर्वीच तिचे लग्न झाले। तिच्या नवऱ्याचे नाव लेरू आहे। काही दिवसापूर्वीच प्रशांत दामले सहकुटुंब सहपरिवार फिरायला गेले होते। यावेळी त्यांच्या मुली, जावई आणि नातवंडे एकत्र मजा करताना पाहायला मिळाले। तर ही होती प्रशांत दामले यांच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती। सध्या प्रशांत दामले एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाच्या प्रयोगामध्ये व्यस्त असून देश विदेशात या नाटकाचे हाऊसफुल प्रयोग दणक्यात चालू आहेत।